नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे लॅप्रोस्कोपी आणि कर्करोग. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर योगेन छेडा. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर योगेन छेडा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर योगेन छेडा हे मुंबईतील लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक ऑन्कोसर्जन सल्लागार आहेत. ते अविवा कॅन्सर सेंटर जे मिनिमल इन्व्हेसिव्ह ऑन्कोसर्जरीमध्ये माहीर आहेत त्याचे ते संचालक आहेत. लीलावती आणि नानावटी हॉस्पिटलचे ते संलग्न आहेत. गर्भाशय, कोलन आणि अन्ननलिकेची लॅप्रोस्कोपिक रोबोटिक शस्त्रक्रिया आहे त्यांचं विशेष आवडीचं क्षेत्र आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे काय, यापासून सुरुवात करूया, याविषयी थोडी चर्चा करूया. लॅप्रोस्कोपी जे सर्जरी आहेत त्यात आम्ही पूर्णपणे जे ॲब्डोमन आहे, पोट आहे, ते उघडत नाही. ट्रेडिशनली ज्या सर्जरी आधीपासून आतापर्यंत होत चालले आहेत त्यात आपण सगळं पूर्ण भाग ओपन करून सर्जरी करायचो. मग ते छातीचं असो, ते थोरॅकोटॉमी, पोटाचं असो, ते लॅप्रोटॉमी, त्या पद्धतीने व्हायचं. स्कोपी म्हणजे तुम्ही फक्त एक सूक्ष्म होल, की होल तेवढं फक्त ओपन करून त्यातून कॅमेरा सिस्टम आत जाऊन सगळं निरीक्षण करून त्याप्रमाणे तुमचे बाकीचे अवजार आत घालून पूर्ण कंप्लीट सर्जरी विदाऊट ओपनिंग कंप्लीट करणं हे लॅप्रोस्कोपी. जर ते छातीच्या भागात केलं तर त्याला थोरॅकोस्कोपी म्हणतात, पोटात केलं त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. ओके. आता रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय, हे एक्झॅक्टली लोकांना बरेच प्रश्न असतात की ही शस्त्रक्रिया रोबोट करतो की काय. तर रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे व्हेन आय से लॅप्रोस्कोपी, त्यात पेशंटवर डॉक्टर स्वतः अवजार घेऊन उभा आहे आणि त्या सर्जरी तो स्वतः अवजाराने करतोय. दॅट इज लॅप्रोस्कोपी. रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपी हे दोन्ही सर्जरी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये काउंट होतात. मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणजे प्रिन्सिपल हे आहे की मी तो कॅव्हिटी, तो भाग ओपन करत नाही. लॅप्रोस्कोपीनी जेव्हा करतात तेव्हा सर्जन स्वतः ते इन्स्ट्रुमेंट्स घेऊन करत असतात. रोबोटिक सर्जरीमध्ये रोबो इज ऑपरेटिंग ऑन द पेशंट. रोबोचे अवजार पेशंटच्या आत जातात. सर्जनच्या हातात ते इन्स्ट्रुमेंट असत नाही, पण त्या रोबोला संचालन करणं, ते रोबो चालवणं. सो पेशंट कॉटवर असताना तिथे रोबो आहे, डॉक्टर बाजूला बसलेला आहे, पण त्या रोबोला चालवायचं काम की कसं त्याची मूवमेंट होणार, त्याचे सगळे हात कसे चालणार, दॅट इज कंट्रोल्ड बाय द डॉक्टर. म्हणजे डॉक्टर डायरेक्ट पेशंटवर नाही आहे, पेशंटवर रोबो आहे, पण तो रोबो कसं वागेल, कसं बिहेव करणार, मूवमेंट कशी करणार, ते कंट्रोल डॉक्टराच्या हातात आहे. ओके. मग आता खुली शस्त्रक्रिया जी असते त्यापेक्षा लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचे काही विशेष फायदे आहेत का? लॅप्रोस्कोपी जेव्हा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी, लॅप्रोस्कोपी म्हणावं किंवा रोबोटिक म्हणावं, वेन दे इनिशियली केम, म्हणजे जेव्हा त्यांची सुरुवात झाली तेव्हा लहान लहान गोष्टी म्हणजे अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं आहे, पित्ताशयचं करायचं आहे, ह्या सगळ्या लहान शस्त्रक्रिया आधी लॅप्रोस्कोपीने करायच्या चालू झाल्या. ग्रॅज्युअली हे समजून आलं की ह्या मेथडॉलॉजीनी, ह्या शस्त्रक्रियांनी आउटकम चांगले येतात. म्हणजे आउटकम चांगले येण्याचं कारण काय, वेन यू आर डुईंग रोबोटिक और 3D लॅप्रोस्कोपिक सर्जरी, एक इमेज क्वालिटी चांगली आहे. माझ्या डोळ्यांचं बघण्याचं आणि मला दिसण्याची एक क्षमता आहे, मी ते वाढवू शकत नाही. पण हाय डेफिनेशन, जेव्हा तुम्ही हाय डेफिनेशन यूज करतात तर ते क्लॅरिटी जे तुम्हाला लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकमध्ये मिळते ते ओपन सर्जरीपेक्षा जास्त चांगली आहे. सेकंड, यू हॅव मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे मला एका भागाला बघायचं आहे, त्या भागाला आय कॅन झूम इन, मोठं करून मी त्या जागेवर अजून मोठं प्रमाणात बघून लहान लहान गोष्टी जे मला ओपनमध्ये दिसणार नाही त्या पण मी तेवढ्या सूक्ष्म गोष्टी बघून त्याप्रमाणे त्यांना क्लिअर, कंट्रोल आणि स्वच्छ करू शकतो. थर्ड इज युअर टोटल फील्ड. मला जेवढं बघायचं आहे, माझं डोळ्यांचं बघण्याची क्षमता लिमिटेड आहे, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री. लॅप्रोस्कोपीचा कॅमेरा कॅन शो यू 360 डिग्री. यू कॅन रोटेट
फिरवू शकता. लहान लहान जागे आहेत, कोपरे आहेत, जिथे तुमचं विजन जाऊ शकत नाही, तिथे तो लहान कॅमेरा आत शिरून त्या जागेतून पण क्लिअरन्स करण्यासाठी हेल्प करतं. जेव्हा ह्या सगळ्या पॅरामीटर्स तुम्हाला एकत्र एका शस्त्रक्रियेत भेटतात, विच कॅन नॉट बी पॉसिबल इन अन ओपन सर्जरी, नेट आउटकम जेवढं चांगलं तुम्ही क्लिअर करणार तेवढंच चांगलं तुमचं फायनल आउटकम येणार. आणि आउटकम म्हटलं तर ते आउटकम शॉर्ट टर्म आहे असं नाही आहे, लाँग टर्म आउटकम. एस्पेशली कॅन्सरमध्ये लाँग टर्म सर्वायवल म्हणजे आयुष्य किती वाढतं आहे तुमच्या सर्जरीमुळे, ते सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्जरीनी आउटकम तेव्हाच वाढेल जेव्हा सर्जरीचा परफॉर्मन्स तेवढं चांगलं आहे की तुम्ही लहान लहान गोष्टी जे क्लिअर केल्या आहेत त्यामुळे तो आजार कधीही तिथे परत येणार नाही. तेवढं प्रशिक्षण आणि तेवढं प्रिसिशन तुम्हाला ओपन सर्जरीपेक्षा लॅप्रोस्कोपी रोबोटिक सर्जरी जास्त देऊ शकतं. दीज आर द लाँग टर्म ॲडव्हान्टेजेस. शॉर्ट टर्म म्हटलं म्हणजे ओपन करत नाही आहे, फक्त मी होल करून सर्जरी करतो आहे म्हणून पेन होत नाही. अर्ली मोबिलायझेशन, दुसऱ्या दिवशी पेशंट चालायचं चालू होते. लवकर घरी जाणं, बॅक टू नॉर्मल लाईफ, तुमच्या नॉर्मल जीवनशैलीवर तुम्ही लवकर परत येतात. अँड द होल प्रोसेस ऑफ सर्जरी बिकम्स व्हेरी स्मॉल इन द मेमरी ऑफ द पेशंट. म्हणजे आपण ॲडमिट झालो कुठल्या आजारामुळे आणि त्यातून परत बाहेर आलो, ह्याचं जे अंतर आहे ना, ते ओव्हरऑल पिरियड तुमच्या लाईफमध्ये कमी होण्यामुळे त्याची मेमरी तुमच्या आत तयार होत नाही. दीज आर द शॉर्ट टर्म बेनिफिट. ओके. आता कर्करोगाचे पण बरेच प्रकार आहेत, तर या ज्या सर्जरी आहेत ते कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर सर्वोत्तम उपचार करू शकतात? लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक शस्त्रक्रिया या ज्या तुम्ही आता सांगितल्या. लॅप्रोस्कोपी आणि थोरॅकोस्कोपी सर्जरी ह्या जे आहे बॉडीच्या कॅव्हिटीचा आतलं भाग म्हणजे पोटाच्या आत आणि छातीच्या आत ह्यात ऑर्गन्स जे आहेत त्यासाठी यूज होतात. छातीमध्ये 2 मेजर ऑर्गन आहे. एक लंग म्हणजे अर्ली कॅन्सर्स लंगचे होतात, त्याचं लंगचं एक भाग काढायचं असो की लंगचं पूर्ण काढणं, ह्या लॅप्रोस्कोपी और रोबोटिकनी होतं. अन्ननलिका, अन्ननलिका मानेतून छातीतून पोटात जाते. इनफॅक्ट अन्ननलिका विच वी कॉल एज इसोफेगस, त्यात मॅक्सिमम बेनिफिट आहे लॅप्रोस्कोपी और रोबोटिक सर्जरीचं. कारण ओपन सर्जरीमध्ये तुम्हाला पूर्ण छातीचा भाग ओपन करावा लागतं, मग पेशंट सरळ करून पूर्ण पोटाचा भाग ओपन करावं लागतं आणि ह्या सगळ्यामुळे पेन जास्त आहे, ICU स्टे वाढते, पेशंटची रिकव्हरी डिले होते. इथे तुम्ही ओपन करत नाही आहे, कॅमेरा सिस्टम आत जाते, पूर्ण अन्ननलिका सेपरेट करण्यात येते, परत पोटात पण ओपन करत नाही आहे, फक्त कॅमेरा सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट्स आत जातात, पूर्ण भाग जे सेपरेट करायचं ते सेपरेट होतं आणि सगळं काही आहे यू आर जस्ट ओपनिंग अ स्मॉल इन्सिशन. इथे मानेवर एक छोटंसं ओपन करून पूर्ण ऑपरेशन संपते. सो अन्नलिकेचे ऑपरेशन इसोफेगस, लंगचे ऑपरेशन हे छातीच्या ऑर्गनचे. पोटामध्ये वी स्टार्टेड विथ स्मॉल ऑर्गन्स, नाव वी हॅव एक्सपॅन्डेड द गॅमेट आणि आता सगळ्या ऑर्गनला लॅप्रोस्कोपी हे पॉसिबल आहे. स्मॉल ऑर्गन्समध्ये आधी ह्या शस्त्रक्रिया युट्रसवर चालू झाल्या. युट्रसचे कॅन्सर, कोलॉनचे कॅन्सर, मग ते राईट कोलॉन, लेफ्ट कोलॉन, आता लॅप्रोस्कोपिक टोटल कोलॉन. पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाचं डिस्टल आहे म्हणजे शेपूटचा भाग आहे, आधी त्याच्या झाल्या. आता कॉम्प्लेक्स सर्जरी असल्या विप्पल सर्जरी म्हणतात की पॅनक्रियाजलाही जरी कॅन्सर झालेलं आहे आणि तो ऑपरेशन दुर्बीननी किंवा रोबोटिक करायचं आहे तर तेही पॉसिबल आहे, प्रोव्हाइडेड द सर्जन जे करणारा माणूस आहे ही हॅज बीन ॲडिक्वेटली ट्रेन्ड विथ द नेसेसरी स्किल्स. स्टमक, जठरचे ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, ह्या सगळ्या ऑपरेशन लॅप्रोस्कोपीनी टुडे दे आर पॉसिबल. ओके. आता जसं की तुम्ही सांगितलं की ओपन सर्जरी ज्या असतात त्याच्यापेक्षा आता तुम्ही या सर्जरी सांगितल्या त्या ऑब्व्हियसली सेफ आहेत आणि फायदेशीर आहेत, बट व्हॉट अबाउट कॉस्ट? याच्या कॉस्टमध्ये काय फरक आहे? कुठल्याही ओपन सर्जरीला वी कन्सिडर इफ एक सर्जरीला तुम्ही ओपनमध्ये केलं तर त्या सर्जरीमध्ये जेव्हा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक करतात तर त्याला अमुक अवजार वेगळे लागतात, अमुक प्रकारची पूर्ण सिस्टम जी आहे लॅप्रोस्कोपीची किंवा रोबोटिकची दॅट हॅज अ सेपरेट सिस्टम, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स वेगळे आहेत, त्यामुळे कॉस्टिंग वाढते. कम्पॅरेटिव्हली तुमचं स्टे कमी होते,
औषध आणि मेडिसिन कमी होते, त्याची रिकव्हरी लवकर येते. पण लॅप्रोस्कोपिक सर्जरी ओपन सर्जरीपेक्षा अप्रॉक्सिमेटली 1 लाखनी जास्त कॉस्टली होणार. त्याच गोष्टीला मी रोबोटिकवर कन्वर्ट केलं तर रोबोटिक्सचे जे अवजार आहे ते सिंगल यूज आहे, म्हणजे एकदा यूज झाले की मग डिस्पोज ऑफ, ते परत दुसऱ्या पेशंटमध्ये यूज होत नाही. त्यामुळे त्याची कॉस्टिंग इवन लॅप्रोस्कोपीपेक्षा 1 लाख, सो ओव्हरऑल ओपनपेक्षा 1.5 to 2 lakhsनी वाढत जाते. ओके, मग आता हे लॅप्रोस्कोपिक रोबोटिक शस्त्रक्रिया कॅशलेस योजनेअंतर्गत समाविष्ट आहे का? सगळ्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीज, 3D लॅप्रोस्कोपिक सर्जरी फॉर ऑल कॅन्सर सर्जरीज, कुठलंही ऑर्गन असो, तुम्ही लंग म्हणाव, कोलॉन, स्टमक, युट्रस, सगळ्या ऑर्गन्सच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी फॉर कॅन्सर आर कवर्ड अंडर कॅशलेस. इवन गव्हर्नमेंटच्या योजनेत पण लॅप्रोस्कोपिक सर्जरी कवर्ड आहे. रोबोटिक सर्जरी प्रत्येक ऑर्गनची अजूनपर्यंत कुठल्याही कॅशलेसनी कवर केलेली नाही आहे. सिलेक्ट ऑर्गन्स आहे, प्रोस्टेट आहे, त्याची कवर होते. त्या रोबोटिक सर्जरीसाठी इट इज प्रिफरेबल की तुमचं जे कॅशलेस मेडिक्लेम आहे त्या विषयात हॉस्पिटलबरोबर संदर्भ करून त्या माहिती घेऊन जर ते रोबोटिकमध्ये होत असेल तर रोबोटिक ऑर एल्स 3D लॅप्रोस्कोपी विच इज इक्वल टू रोबोटिक, त्या पद्धतीने करून घ्यायची. ओके, आता मुंबईमध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपिक आणि या रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जातात याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? मुंबईच्या मोठ्या सगळ्या हॉस्पिटल, म्हणजे मी आहे नानावटी लीलावतीला. लीलावती हॅज 3D लॅप्रोस्कोपी सिस्टम. नानावटी हॉस्पिटलला रोबोटिक सिस्टम आहे. कोकिलाबेनला दोन्ही आहे 3D लॅप्रोस्कोपी रोबोटिक सिस्टम. सैफी, HN, जसलोक आणि ब्रिज कँडी, त्या सगळ्या जागेवर रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपी सिस्टम अवेलेबल आहेत. ह्या कॉर्पोरेटच्या बाहेर जर सेकंड टायर हॉस्पिटल्स जे म्हणतात विच आर मल्टी स्पेशालिटी अँड विच हॅव ऑल द ॲडिक्वेट फॅसिलिटीज लाईक ICU, व्हेंटिलेटर, डायलिसिस, सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहेत, तिथे पण 3D लॅप्रोस्कोपीची सोय अवेलेबल आहे. ओके, आता केमो आणि रेडिएशन नंतर लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया करता येते का याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? काही आजारात पेशंटचं केव्हाही कोणाला कॅन्सर झालं, उद्देश्य इज टू इन्क्रीज द सर्वायवल, त्याचं आयुष्य कसं वाढवायचं हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. काही कॅन्सरमध्ये डायरेक्ट आम्ही सर्जरीचं ऑप्शन देत नाही. त्यांना आम्ही आधी सांगणार की तुम्ही आधी किमोथेरपी घ्या किंवा रेडिएशन घ्या, और कॉम्बिनेशन ऑफ किमो विथ रेडिएशन. आजार तुम्ही आधी कमी करून घ्या, त्या लेवलवर आणायचं की त्याला सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया करून क्लिअर करण्यात येणार. तसल्या केसेस जे आहेत ज्यात आधी आम्ही किमो देतो, रेडिएशन देतो किंवा किमो रेडिएशन, युजली ह्या अन्ननलिकेच्या जे कॅन्सर आहे किंवा संडासचा जो शेवटचा भाग आहे रेक्टम, त्या भागातल्या कॅन्सरांना आधी किमो रेडिएशन देऊन कमी करण्यात येतं. किमो रेडिएशनमुळे आजूबाजूचे अवयव त्या अवयवाला चिटकण्याची शक्यता वाढते. दॅट इज कॉल्ड ॲज फायब्रोसिस. म्हणजे बाजूला जे नेक्स्ट ऑर्गन आहे, पुढे युरिनचं सिस्टम आहे, गर्भाशय आहे, त्या सगळ्या ऑर्गन जवळ येण्याची शक्यता वाढते. असल्या परिस्थितीत इनफॅक्ट रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपी इज मोर युजफुल, कारण तुम्हाला जास्त मॅग्निफिकेशन येते, तुम्हाला जास्त प्रिसिजन येते. यू हॅव HD सिस्टम, म्हणजे तुम्हाला जास्त समजून येते की हा भाग पुढचा भाग आहे, हा रेक्टमचा भाग नाही आहे. अँड द परफॉर्मन्स ऑफ 3D लॅप्रोस्कोपी अँड रोबोटिक सर्जरी हे बेटर आहे ओपन सर्जरीपेक्षा. हे जे मिथ आहे की कॉम्प्लेक्स सर्जरीज किंवा किमो रेडिएशन नंतरच्या सर्जरीज लॅप्रोस्कोपीनी चांगल्या होत नाही, ते बरोबर नाही. ओके, आता लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकमधली या शस्त्रक्रियेमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स किंवा काही गुंतागुंत असेल तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. हां, कुठलंही कॉम्प्लेक्स आम्ही जे कॅन्सरच्या सर्जरी म्हटल्या तर त्याचं सर्जरीचे स्टेप्स ओपन सर्जरीप्रमाणेच नक्की होतात. सो सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स जे ओपनला होण्याची शक्यता आहे तेच लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये पण त्याच होण्याची शक्यता असतात. पण बिकॉज ऑफ द डिव्हाइस तुम्ही एक सिस्टम यूज करतायत, सिस्टममुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन एक्स्ट्रा होण्याची शक्यता असते. म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं इनॲडव्हरंट कधी दुसऱ्या ऑर्गनला टच झालं, एनर्जी म्हणजे जे आम्ही करंट यूज करतो कट करायला ते बाजूचे ऑर्गन,
ह्या सगळ्यांचे थोडे थोडे पर्सेंटेज रिस्क असतात. पण इन ट्रेन्ड हँड्स, ज्यांनी शस्त्रक्रिया एक प्रॉपर ट्रेनिंग नंतर चालू केलेली आहे, इन सेफ हँड्स त्याच्या कॉम्प्लिकेशन्स आणि ओपन सर्जरीच्या कॉम्प्लिकेशन्स आर ऑलमोस्ट इक्वल. मग कॉम्प्लिकेशन्स कुठल्या होण्याची शक्यता आहे की आजूबाजूच्या कुठल्या मेजर रक्तवाहिनीला इंजरी होणं आणि रक्तस्राव होणं. असल्या कसल्याही परिस्थितीत त्या रक्तवाहिनीला लॅप्रोस्कोपीनी किंवा रोबोटिक सर्जरीनी कंट्रोल करणं पॉसिबल आहे. हो, पॉसिबल आहे. त्याला क्लिप्स लावून किंवा एनर्जी डिव्हाइसनी बर्न करून हे सगळं दुर्बिणनीच करता येतं. कधी कधी काही रक्तवाहिनी महत्त्वाच्या असतात, ते जर कट झाल्या तर त्याला रिपेअर करणं म्हणजे टाके घेऊन त्याला परत आधीसारखं रिजनरेट करणं हे दुर्बिणनी पॉसिबल आहे, तेही दुर्बिणनी पॉसिबल आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स सर्जरीचं परफॉर्मन्स इज इक्वल टू ओपन सर्जरी आणि कॉम्प्लिकेशन्सच्या पॉसिबिलिटी जे ओपनमध्ये आहे ते लॅप्रोस्कोपीमध्ये पण राहतात, पण ते मॅनेज करणं इज सेम ॲज दॅट इन ओपन सर्जरी. ओके, आता शस्त्रक्रियेशिवाय कॅन्सरवर उपचाराचे कोणते वेगळे पर्याय आहेत का, याविषयी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? हे बघा, आधी जेव्हा या कॅन्सरचं जे नाव वी हॅव लॉट ऑफ रिसर्च ह्या कॅन्सरवरच एवढं चालू आहे की जे ट्रेडिशनली जे आपण म्हणायचो की कॅन्सर ज्या भागात झालं तो भाग काढून टाकायचं, ते प्रिन्सिपल आता राहत नाही. कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरला मेजॉरिटी 3 ऑप्शन्स असतात. एक शस्त्रक्रिया ज्याला आम्ही ऑन्को सर्जरी असं म्हणतो. दुसरं औषधाने मेडिसिन देऊन ज्याला किमोथेरपी असं म्हणतो. आणि थर्ड ऑप्शन इज त्या भागात जिथे कॅन्सर झालेला आहे त्या भागाला लाईट देऊन, विच इज रेडिएशन थेरपी. 3 मेन मेथड ऑफ ट्रीटमेंट आहे. किमोथेरपीमध्ये आता इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी असल्या प्रकारच्या औषधं पण आलेले आहेत, ज्याच्या साईड इफेक्ट शरीराला कमी होतात. पेशंटचं एक्सेप्टन्स त्या औषधांवर चांगलं आहे, त्यांना रिॲक्शन्स कमी होतात. ह्या जे डेव्हलपमेंट झालेले आहेत ह्या सगळ्या किमोथेरपीमध्ये कन्सिडर होतात. सर्जरी जे होती आधी जे ओपन व्हायची त्याचं परफॉर्मन्स आता सेम तुम्हाला 3D लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये पण अचीव करण्यात येतं. ह्या डेव्हलपमेंट्स ऑन्को सर्जरीमध्ये झालेले आहेत. थर्ड कॅटेगरी जे म्हटलं मी हे आहे रेडिएशन थेरपी. आधी रेडिएशन देण्याने पूर्ण भाग भाजायचा, काळं व्हायचं, तिथे रक्तस्राव वगैरे व्हायचं, विच वॉज EBRT एक्सटर्नल बीम. त्याच्या पण टेक्निक्स इम्प्रूव्ह झाल्यामुळे आता IGRT, IMRT, VMAC असल्या नव्या पद्धती आल्यामुळे साईड इफेक्ट आणि रिॲक्शन प्रोफाईल हे इम्प्रूव्ह झालेलं आहे, तेवढं त्रास होत नाही. हे 3 ऑप्शन्स कंबाईन करून प्रत्येक कॅन्सरचं ट्रीटमेंट करण्यात येतं. ह्याला आम्ही म्हणतो मल्टीमोडॅलिटी ट्रीटमेंट. कुठलंही कॅन्सरचं आजार झालं तर एका माणसाचा रोल नाही आहे. इट इज नाही की एकदा ऑन्को सर्जननी बघितलं, सर्जरी केली की विषय संपलं, तसं नसतं. कधी कधी या कॅन्सरला कंप्लीट कंट्रोल घेण्यासाठी आणि तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी आधी किमोथेरपी, आधी रेडिएशन देऊन मग सर्जरीचं रोल असतो. हेन्स जे आम्ही म्हणतो की एका कॅन्सरला ट्रीटमेंट करण्यासाठी ट्यूमर बोर्ड म्हणजे डॉक्टरांची एक पॅनल, त्यात एक किमोचा डॉक्टर, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, एक सर्जन, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, एक रेडिएशनचा डॉक्टर, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, त्याशिवाय ॲडिशनल डिपेंडिंग कुठल्या प्रकारचं, तोंडाचं कॅन्सर असेल तर डेंटिस्ट पण असू शकतो, फिजिओथेरपिस्ट पण असू शकतो, पोटाचं कॅन्सर असेल तर डायटिशियन असू शकतो. त्याप्रमाणे एक डॉक्टरची पॅनल बसते, ते ट्यूमर बोर्डवरती फाईल असेस करते. त्याप्रमाणे त्यांना कुठली पद्धती आधी द्यायची आहे, किमो रेडिएशन देऊन सर्जरी करायची आहे किंवा सर्जरी करून त्याचं रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टला बघून पुढे किमो आणि रेडिएशन किंवा दोन्हीमधून एक काय द्यायचे त्याप्रमाणे नक्की करण्यात येतं. ह्या सगळ्या गोष्टींच्या आजारांच्या ट्रीटमेंट एका पर्टिक्युलर फॅकल्टीचं आता ट्रीटमेंट राहिलेलं नाही आहे. सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने विच वी कॉल एज मल्टी मोडॅलिटी ट्रीटमेंट ह्या गोष्टींचं पूर्ण निदान आणि त्याचं ट्रीटमेंट करण्यात येतं. ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर प्रेक्षकांना लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय आणि ते करण्याचे फायदे काय आहेत, त्याचबरोबर शस्त्रक्रियेशिवाय कॅन्सरवर उपचाराचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी डॉक्टर योगेन छेडा यांनी महत्त्वाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असा काही त्रास असेल, असे काही सिम्पटम्स असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. त्याच्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.